सैनिक टाकळीतील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. सैनिक टाकळीतील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडलं. 7 जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुरुंदवाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक विशाल पाटील उपस्थित होते. विद्यार्थी तसेच स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला व परंपरा टिकवण्याचं काम होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रम प्रसंगी विविध खेळात व स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण देखील करण्यात आलं. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणानं पालकांसहित संपूर्ण सैनिक टाकळीकरांची मनं जिंकली. विद्यालयात आयोजित केलेल्या कलाविष्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकगीतं, लोकनृत्य, भावगीतं, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, नृत्य इत्यादी कलागुणांचं सादरीकरण केलं. विद्यार्थ्यांचे स्टेज डेअरिंग वाढवणं तसंच विद्यार्थ्यातील विविध कलागुणांना वाव मिळवून देणं हा या स्नेहसंमेलनाचा उद्देश. विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच संपूर्ण सैनिक टाकळीकरांनी या स्नेहसंमेलनासाठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचं नृत्य तसेच इतर कार्यक्रमांचं सादरीकरण पाहून सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं. कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, लोककला, वारसा व परंपरा जतन करत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेची जी ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस के पाटील सर होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव राजेश पाटील, पीजी पाटील, रामचंद्र पाटील, हरिश्चंद्र पाटील, संभाजी गीते, एटी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उदय पाटील यांनी शाळेच्या भौतिक सुधारणांमध्ये योगदान दिलेल्या व्यक्तींची ऋण व्यक्त केलं. स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख आर एस खोपडे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी केलं. आभार आर एम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल सूर्यवंशी व तेजस्विनी राजपूत यांनी केलं. अशा प्रकारे हा कार्यक्रम सैनिक टाकळीकर यांच्या उदंड प्रतिसादात व शांततेत पार पडला. सुदर्शन पाटील, सैनिक टाकळी, शिवार न्यूज.